छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठणची राजकीय समीकरणं यंदा जलद गतीने बदलताना आपण पाहिली आहेत। नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित असल्यानं भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा 3 महिलांच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढत आहे। गेल्या कित्येक दशकांपासून पैठणमध्ये भुमरे कुटुंबाचं वर्चस्व कायम आहे आणि यंदाच्या निवडणुकीत गोरडे कुटुंबाचं आव्हान, भाजपचा नव्यानं वाढलेला प्रभाव आणि महिला मतदारांचा वाढता सहभाग या सगळ्याचमुळे पैठणचा राजकीय पट पूर्णपणे बदलला आहे। पाहुयात तिथली राजकीय समीकरणं आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्या रिपोर्टमधून। मराठवाड्याची ताण भागवणार आणि शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार हे धरण आहे। मात्र या धरणाच्या उशाशी असलेले जे नागरिक आहेत त्यांनाच हे पाणी मिळत नाहीये। स्वच्छ पाणी पुरवठा, रस्ते आणि शहराच्या धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्याचे प्रश्न सध्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत। पैठणचा वारसा भक्कम आहे, पण भविष्य कोण घडवणार, ही भूमिका कोण निभावणार, जुन्या नेतृत्वाचा अनुभव की नवीन चेहऱ्याची उमेद, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं, पाहूया या निवडणुकीचा आढावा गुलाल नगर परिषदांचा या कार्यक्रमामध्ये। सध्या नगर परिषदेची धामधूम सुरू आहे आणि आपण आहोत पैठणमध्ये। पैठणच्या शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या कावसानकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आज जनतेसमोर जाणार आहात? प्रथमतः मी पैठणमध्ये स्वच्छता, रस्ते, वीज, पाणी, महिला सक्षमीकरण आणि वैद्यकीय उपचार हे मुद्दे घेऊन मी पैठण शहरामध्ये जाणार आहे। जर तुम्ही निवडून आलात तर निवडून आल्यावर पहिल्या 100 दिवसांमध्ये काय तुमची योजना आहे, काय करणार आहात? पहिल्या 100 दिवसामध्ये प्रथमतः तर मी पैठणच्या स्वच्छतेवर भर देईल। पैठण ही आपली नाथांची भूमी आहे आणि आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये मी स्वच्छतेसाठी कचराकुंडी स्थापन करेल। त्यानंतर पैठणमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छ, सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा केला जाईल यासाठी मी लक्ष देईल। त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक प्रभागनिहाय मी समिती गठन करेल। वैद्यकीय उपचारामध्ये मी आपला दवाखाना या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये मी मोफत उपचार करेन। आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून असलेल्या उमेदवार गोरडे सोबत आहे आपण। त्या कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता पैठण नगर परिषद ही निवडणूक लढवणार आणि जनतेसमोर जाणार? स्वच्छ पाणी पैठण शहरास मिळण्यासाठी माझा सगळ्यात पहिला प्रयत्न राहील। तसंच तीर्थक्षेत्र विकास आणि पर्यटन विकास आणि पैठण शहरात जी अस्वच्छता पसरलेली आहे मागील 4-5 वर्षापासून प्रशासन काळात, एकदम पैठण शहर एकदम बकाल झालेला आहे। सगळीकडे दुर्गंधी आहे, तिथं स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न राहील माझ्यासाठी। पैठण शहर स्वच्छ बनवणे, तसेच सगळ्या पैठण शहराला स्वच्छ पाणी मिळणे हा माझा नगराध्यक्षपदातील सगळ्यात पहिला प्रश्न राहील, जो मी सोडवण्याचा प्रयत्न करेल। जनतेकडून कसा प्रतिसाद? खूप चांगला रिस्पॉन्स आहे की मी सर्वांचं असं म्हणणं आहे की मी पैठण शहराची लेक पण आहे, सून पण आहे। परत मी मुख्याध्यापिका असल्यामुळे मला एक थोडा प्रशासकीय कामाचा पण अनुभव आहे, तर मी प्रशासकीय कामकाजात नक्कीच यशस्वी होईल असं मला तरी वाटतं। पैठण तालुक्यावर गेली अनेक दशकं ज्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे असे माजी मंत्री आणि खासदार संदीपान भुमरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। ही निवडणूक तुम्ही कसं बघतात? ही निवडणूक मला वाटतं एक म्हणजे जे म्हणतो आपण रंगत, अशी काही रंगत होणार नाही। एकतर्फी इथं सर्व शिवसेनेचे सत्ता आहे आणि मला वाटतं शिवसेनेचा नगराध्यक्ष जनतेच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या आशीर्वादानं एकतर्फी निवडून येईल। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार लोळगेताई आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं ते कुठले विजन घेऊन जनतेसमोर जाणार आहात? माझं विजन स्वच्छता असणार आहे, पाणी पुरवठा देखील असणार आहे। कारण आता सध्या जो 4 वर्ष जो कार्यकाळ आहे तो प्रशासकाकडे आहे, तो त्यामुळे फार प्रलंबित झालेले आहेत। पैठण शहराच्या भरपूर काही गरजा आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाही आहे। त्याच्यामध्ये स्वच्छतामध्ये माझा जास्त भर राहील, कारण ज्या भाजीपाला विकणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह देखील नाही आहे पैठण शहरामध्ये, त्यासाठी तो एक माझ्याकडे आहे, त्यासाठी माझे भरपूर प्रयत्न असणार आहे। आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? आम्ही जनतेमध्ये गटर, वॉटर, मीटर हे सगळ्या सुविधा घेऊन मी जाणार आहोत। त्यांची समस्या दूर करणार आहोत, बेरोजगारी दूर करणार आहोत।
आणि स्वच्छताचा विषय देखील आहे. अस्वच्छता पण आम्ही दूर करू ना. पैठणमध्ये गल्लोगल्ली कचरा कुंडीची सोय करू. जिथं कचरा नाल्याच्या पाण्याची पण विल्हेवाट लावू. ते गंगात पाणी जाणार नाही याची दक्षता घेऊ. त्याची पण सोय करू. पर्यटनासंदर्भात काय तुमचं मत? पर्यटन संदर्भात आम्ही त्यांचे रोजगार उपलब्ध करू. जे सुविधा पर्यटनमध्ये नाही ते पण करून देऊ. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर.